अजितदादांचं निधनाची बातमी समजल्यावर अत्यंत दुःख वाटलं. कारण महाराष्ट्राला साजेल असा राजकारणी, शब्दाला पाळणारा दादा आमचा कुठल्याही पक्षात असो, प्रत्येक वेळी पक्षाचं प्रोटोकॉल पाळणारे दादा, की त्यांच्यावर काँग्रेसचं काहीतरी एक प्रोटोकॉल पाळण्याची त्यांच्या एक हे होतं. असे हे दादाचे निघून गेलेले वृत्त ऐकून मला फार वाईट वाटलं. काही गोष्टी मी दादांबरोबर शेअर केलेल्या आहेत. मी आपणा सगळ्यांना ह्याबद्दल बोलू इच्छितो. 19ला महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळी मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो. नंतर लगेचच 2021ला करोनाचं काळ आला. करोना ज्यावेळी थोडं कमी झालं, त्यावेळी मी दादांकडे एक काम घेऊन शिंदे साहेबांकडे गेलो. शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब, हे माझे एक मित्र अधिकारी आहेत, ते सोलापूरला RDC हे पद त्यांनी करोनाच्या काळामध्ये फार चांगलं केलेलं आहे, त्यामुळं त्यांची त्याच ठिकाणी परत एकदा बदली व्हावी हे इच्छा प्रकट व्यक्त केली. साहेबांनी लगेच दादांना फोन लावा म्हणले. म्हटलं दादा साहेब, माझ्याकडे फोन नंबर नाही. मी संतोष पवार त्यावेळेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्यांच्याकडे फोन करून त्यांचा नंबर मागून घेतलो दादांचा, साहेबांना दिलो. साहेब फोन लावले. झटक्यात दादांनी, नाही अध्यक्ष महोदय साहेब म्हणले की आमच्या अध्यक्षाची इच्छा आहे तो अधिकारी तिथं काम करावं असेल. नाही, दादा म्हणले फोन द्या त्यांच्या हातात. अध्यक्ष महोदय, माळशिरसला असलेले प्रांत मला त्यांना तिथं घ्यायचं आहे. सोलापुरात तुमच्या एक पवार चालणार नाहीत की या भाषेत मला बोलवले ते. आणि एवढे म्हणले, तुमचे अधिकारी कोणी असू दे, त्यांना विचारा सोलापूरमध्ये सोडून महाराष्ट्रात कुठं त्यांना बदली हवी असेल तर विचारा, मी ताबडतोब करून देतो. दादा, मी त्यांना विचारून फोन करू का आपल्याला? चालेल म्हणजे. त्यानंतर मी साहेबांशी गप्पा गोष्टी करून त्या साहेबांना विचारलो. साहेब म्हणले मला आहे तिथं बरं, आता काय नको म्हणले. त्यानंतर मी साहेबांबरोबर चहावर पिऊन बाहेर पडलो. अर्धा पाऊण तासांनी परत दादांचा मला फोन आला की अध्यक्ष महोदय, काय झालं तुमच्या अधिकाऱ्याचं? नाही दादा, तरी नको म्हणले, काय तिथं बरं आहे. ठीक आहे असे हे दादा फार अतिशय वाईट वाटतं. अजून एक किस्सा असं सांगण्यासारखा आहे. माझे एक मित्र अमरावतीला होते, त्यांना मुंबईला बदली पाहिजे होती. तो खातं दादांकडेच होतं. त्यावेळी महाविकास आघाडी सोडून महायुतीची सत्ता आली होती. दादा तिथं त्या महायुती सत्तेमध्ये होते. त्यावेळी माझ्या मित्राने मला फोन केला, अरे त्यावेळी अर्धोट दादांकडे आपण गेलं नाही, आता दादांकडेच खातं आहे, आपण गेलं तर हे होत असेल तर काय प्रयत्न करायला काय हरकत? अरे मी आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुद्धा नाही आहे, दादा सुद्धा महायुतीमध्ये गेलेत, मला शंका वाटतंय. म्हणलं नाही, एकदा येऊन तर जाऊ. गेलो आम्ही मुंबईला. दादांच्या केबिनमध्ये बाहेर करून मी कार्ड पाठवलं. 5 मिनिटात दादाने मला बोलवला, या अध्यक्ष महोदय म्हणले, तुमचे काम माझ्याकडे बाकी राहिलंय म्हणले, ते आठवण आहे मला अजून सुद्धा म्हणले. असे हे दादा, आठवणी ठेवणारे दादा, कार्यकर्त्यांना जगवणारा दादा, असा दादा आपल्यातनं सोडून गेलेला आहे. आणि मी ज्यावेळी त्या अधिकाऱ्याचं सांगितल्या ताबडतोब बदली केली. आणि मी तिथं सांगून निघून आलो सोलापूरला. मला माहीत सुद्धा नाही, सकाळी 9:30ला सोलापूरला साहेबांचं फोन आला दादांचं, अरे अध्यक्षपदी तुमचं काम केलं बघा. असा हा नेता आपल्या महाराष्ट्रातून पोरका झालेला आहे. महाराष्ट्र पूर्ण पोरका झालेला आहे. कार्यकर्त्याचा हा नेता, कार्यकर्त्याला जगवणारा हा नेता, कार्यकर्त्यांचे समंजसपणे दाखवणारा नेता,
कार्यकर्त्याला घेऊन जाणारा नेता, असा नेता महाराष्ट्रात परत एकदा घडणं अशक्य आहे. वाले परिवाराच्या वतीने श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि पवार कुटुंबियांवर जो आघात झाला त्यात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.